हॅलो गाईज, स्पीड गेमिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे की आजच आलेला नवीन इव्हेंटमध्ये काय काय आहे, काय काय नवीन गोष्टी आलेल्या आहेत, काय काय नवीन शक्ती आलेल्या आहेत, पॉवर आलेले आहेत, ते आपण आज बघणार आहोत. आज आलेल्या नवीन इव्हेंटला सकाळीच 10-10:30 वाजता इव्हेंटचा अपडेट आलेला आहे आणि अपडेट करून घेतलेला आहे. म्हणून बघूया आपण काय काय नवीन इव्हेंटला आलेला आहे. टाइम वेस्ट न करता चालू करूया. इव्हेंटमध्ये अनेक असे बघितलेले आहे की मी कॅमल आलेले आहे, परत शक्ती आलेले आहे, चाकूची शक्ती आलेले आहेत, ताजमहाल आहेत, ताजमहाल 1 2 3 ताजमहाल आहेत, कॅमल आहेत, भवंडर 3 आहेत, भवंडर 3 कॅमल, ताजमहाल, परत शक्ती आलेले आहे, परत अनेक क्रिएट आलेले आहेत ज्याच्या आपण जवळ गेल्यानंतर लूट आपल्याला भेटते. अनेक क्रिएट आलेले तर बघूया आपण नक्की काय काय आहे. हे एक ॲनिमेशन नवीन आलेलं आहे. पहिलंवाला ॲनिमेशन होतं तसंच ॲनिमेशन, फक्त हे जरा वाईच कमी पैशाचं ॲनिमेशन आहे. हे ॲनिमेशन खाली एक इव्हेंट वर एक इव्हेंट. आपल्याला जर खाली जायचं असेल तर आपण नॉर्मली जंप करतो तसं खाली जंप करायचं. खालच्या इव्हेंटला स्पेशल गोष्ट ही आहे की जरा ब्राईटनेस जास्त, म्हणजे अंधार नाही. वरच्या इव्हेंटला अशी गोष्ट आहे की जरा अंधार आहे, जर लाईट अंधार आहे. आणि जर वरच्या इव्हेंटला जायचं असेल तर वरती एक ऑप्शन येतो जंपचा, ते वरती टॅप करायचा आणि वरती आपला माणूस किंवा पोरगी आहे ते रेटायचे वरती रेटल्यानंतर ते आपोआप जाते वरच्या इव्हेंटला. मग आपण लँडिंग स्वतः करायचं, ती लँडिंग करून देत नाहीत आपल्याला, स्वतः लँडिंग करायची आहे. लँडिंग केल्यानंतर आपण बघू पुढे काय काय दिसतंय आपल्याला. नवीन गोष्टी, नवीन इव्हेंटला पडलेलो आहे. थोडासा मोबाईल जुना असल्यामुळे, कमी किमतीचा असल्यामुळे जरा आपली गेम वाईज लॅक मारत आहे, त्याच्यामुळे लॅक मारत आहे. इव्हेंट बघा, हे इव्हेंटचा मॅप आहे. इव्हेंटमध्ये आपण एका टोकाला पडलेलो आहे. आता एका टोकावरून दुसऱ्या टोकाला कसं जायचं ते बघून घेऊया पहिल्यांदा. इथनं कुठूनच वाट नाही की एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जायचं. हे कडेला आपल्याला चौकोनी बॉक्स देते, ते त्यातमध्ये उभं राहायचं, ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर अजून एक पुढे एक बॉक्स दिसतं, ते बॉक्स दिसल्यानंतर ते पण ओपन करायचं. जर चुकून बाहेर पडला तर सांगतोय मी, ते ओपन केल्यानंतर अजून एक बॉक्स ओपन करायचं, म्हणजे हे आत्ताचं बॉक्स एक ओपन करायचं. त्यानंतर हे पुढला दरवाजा आहे ना तो उघडतो. पुढला दरवाजा उघडल्यानंतर आपण आज एंट्री करायची. जर आपण चुकून बाहेर पडलो असलं तरच मी सांगत आहे. एंट्री केल्यानंतर तेच आपण लूटबीट करायची. मॅप बीप एकदम कॅम्पिंगच मॅप आहे. कॅम्पिंग तर होणारच ह्या मॅपमध्ये. हे आणि हे लूट क्रिएट म्हणतो ना आपण, त्याच्यात क्रिएट त्या मागल्या इव्हेंटला मध्ये कसे क्रिएट होते तसे क्रिएट आहे त्याच्यात. आणि मेन जिथं आपल्याला सेल्फ रिवाय भेटतो, ते मेन नक्षात जिथं टायमिंग दाखवलेलं आहे ना, तिथे आहे मेन लूट. ते टायमिंग 1.5 मिनिटानंतर ते ओपन होतं. मग ते आपण क्रिएट टायमिंग संपते, मग आपण ते ओपन करायचं क्रिएट. त्यानंतर हे बघा, इथं आपल्याला ना हे एक असं क्रिएट आहे की तिथं आपल्याला नुसतं हेल्मेट आणि जॅकेट भेटतं. फर्स्ट लेवलचं भेटत नाही, थर्ड आणि सेकंड आणि थर्ड लेवलचं जॅकेट भेटतं. त्या ह्याच्यापाशी जाऊन ओपन केल्यानंतर आपल्याला सेकंड आणि थर्ड लेवलचं जॅकेट भेटतं. त्यानंतर हे स्टोन बिन आहे. ह्या स्टोनचा वापर पुढे होणार आहे, जिथे आपण छोट्या इव्हेंटला उतरणार आहे ना, तिथं आपला स्टोनचा वापर होणार आहे. छोट्या इव्हेंटला उतरल्यानंतर. त्याला आपल्याला त्याला मटेरियल म्हणते. ते मटेरियल तिथं आपण सबमिट केल्यानंतर तिथले अनेक आपल्याला लूट भेटते. हे एका असे वरनं मॅप दिसतोय, कॅम्पर मॅप आहे. ज्यांना कॅम्पिंग जमते त्यांचे चांगले आहे, त्यांची केडी काय मग काय हवेतच केडी. बघा इथं जॅकेट बिकेट फर्स्ट लेवलचं हे भेटतं. हे बघा, आपला ह्याच्या आधी करता क्रिस्टल इव्हेंट होता ना, त्या पद्धतीत आहे थोडक्यात. नाहीतर जुने पबजी मेंबर असतील तर ते मम्मी मॅप होता ना, मम्मी मॅप,
तसा 10% मम्मी मॅप ह्याच्यात फॉलो केलेला आहे त्यांनी. म्हणजे त्यांचं जरा काय म्हणतो ते आपण टेक्निक, उतरण्याची टेक्निक जरा सेन्सिटिव्हिटी. बघूया आपण पुढे काय काय आहे. आपण वरती जाऊया. टायमिंग संपलेला आहे आय थिंक. नाही आहे अजून. ते टायमिंग संपल्यानंतर ते उघडल्यानंतर त्याच्यात आपल्याला सेल्फ रिवाय, त्या सेल्फ रिवायसारखे म्हणजे लूट, म्हणजे आपल्याला AWM भेटते. AWM सेल्फ रिवाय, मशीन गन, MG4, M4 ते एक्सटेंडर 50 लोडवालं ते मिळते. मॅप असा आहे बघा. मॅप दाखवत आहे तर त्याच्यात बघा ते मॅग्नेट गत कोण्याला 4 आहेत. म्हणजे कोण्याला 4 आहेत. तर त्या मॅग्नेट पासूनच आपण खाली उतरू शकतो. असं आपल्याला उतरायला नाही लागणार. त्या मॅग्नेट पशी गेल्यानंतर आपण हे म्हणजे काय म्हणतात त्या मॅग्नेटमध्ये इंटर केल्यानंतर आपण डायरेक्ट खाली इमानात जातो. मग इमानातून आपल्या मॅपवर कुठं असेल तर पडायचे, अशी गोष्ट आहे ते. ओपन झाले बघा. इथे जाऊन जस्ट ओपन करायचं. आणि मेन गोष्ट ही आहे, जो ओपन हे करेल ना, हे क्रिएट ओपन करेल ना, त्या ओपन केल्यावर का असा सीन आहे ना, परफेक्ट सीन ना. ताजमहाल म्हणजे हे छोटे छोटे इव्हेंट आहेत ना, 3 इव्हेंट आहेत ना ताजमहालगत, त्याच्यावर परफेक्ट हेच आहे ना, हे दिसतंय ना स्पीड गेमिंग, हे परफेक्ट तिथंच दिसणार. म्हणजे आपल्याला त्या ताजमहालची एंट्री असेल का नाही, त्या एंट्रीवरच आपला पोरगी असेल, माणूस असेल, आपला जो आपले हे असेल ना, ते दिसणार तिथं एंट्रीवरच दिसणार. त्याच्यामुळे हे ओपन करेल त्याची बाई चांदी. जर स्क्वॉडनं ओपन केलं तिथं जाऊन, तर मी सोलो खेळतोय त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायसाठी माझं एकट्याच दिसतंय. जर ते स्क्वॉडमध्ये खेळत असेल तर स्क्वॉड तिथे दिसतं संपूर्ण. जर बाहेर पडायचं असेल तर इथनं जायचं, किंवा बघा इथं इंटर केल्यानंतर इथनं पण बाहेर टाकते, असा विषय आहे. इथं लिव्ह केल्यानंतर डायरेक्ट बाहेर, त्या मॅग्नेटपाशी गेल्यानंतर किंवा इथे असे दिसल्यानंतर गेलं तरी बाहेर टाकते. तर आपण जाऊया बघा एकदम छोट्या इव्हेंटला. म्हणजे तिथं कायच नाही, म्हणजे ते नुसतं दाखवायचं म्हणून दाखवलंय. त्याचा उपयोग पण मी सांगतो काय आहे ते, नक्की कशासाठी काय करायचं ते लुटायसाठी आहे. त्याच्यात लूट भेटणार आपल्याला. काही खाली पडल्यानंतर छोटेसे आपल्याला क्रिएट दिसते. ह्याच्यात काय विषय आहे की ह्याच्यात मटेरियल आपल्याला हे भवंडर आहेत ना, मटेरियल आपल्याला त्या भवंडरमध्ये भेटते ती. नाहीतर वरती आपल्याला मेन इव्हेंटला मटेरियल भेटते ती. त्या मटेरियल इथं सबमिट केल्यानंतर इथली एक लूट भेटते, असा विषय. तर आपण इथं सबमिट केल्यानंतर का नाही इथली लूट भेटते. इथं बघा अपडेट, आणि ते मटेरियल आपल्याला अपडेट करायला लागतं, असा विषय. मग आपण गाडी घेऊन आपण ताजमहाल म्हणजेच छोट्या इव्हेंटला, ते 2 मोठे इव्हेंट होतात, छोट्या इव्हेंटला गेल्यानंतर बघूयात ते छोटा इव्हेंट नक्की कसा आहे. आणि एक मेन गोष्ट, त्या मटेरियलचा यूज कसा करायचा ते जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला फॉलो करायला लागेल. फॉलो म्हणजे सबस्क्राईब करायला लागेल. मी पुढलाच व्हिडिओ टाकणार आहे की त्या मटेरियलचा यूज कसा करायचा, त्याचा एक व्हिडिओ टाकणार आहे. आणि हे आत्ता बघितलंच तुम्ही की घंटी वाजवल्यानंतर ते कॅमेल प्रकट होते. घंटी वाजवल्यानंतर कॅमेल प्रकट होते, कळालं का? त्या घंटी आहे ना, ते आपल्याला वरच्या इव्हेंटला पण भेटते, असा विषय. वरच्या इव्हेंटला भेटते, कुठं बिडलेली भेटते. आपल्याला सेल्फ रिवाय कसा भेटतो वरच्या इव्हेंटला, कुठं इकडे तिकडे पडलेला, तसा भटकंती करत असतो. ती घंटी भटकंती करत असते, तेव्हा त्याला शोधायचं. आणि मग काय बोलवल्यानंतर कॅमल येतोच लगेच. मग स्कॅमल पण यावेळी भार आहे, पण स्कॅमलला का नाही असं ॲटो स्पीडवाला ऑप्शन नाही, असा विषय. ॲटो स्पीडवाला ऑप्शन नाही. घोड्यासारखा स्कॅमल आहे, सेम घोड्यासारखा. पण घोड्यासारखाच, म्हणजे घोडा ज्या स्पीडनं पडतो त्या स्पीडनंच मिनिमम कॅमल पडते. फक्त घोड्याला बूस्टर नाही, कॅमलला बूस्टर आहे, असा विषय आहे. ते बघणार आहे आपण बूस्टर कसा आहे, कुठं ऑप्शन आहे बूस्टरचा, काय आहे. आता हे आपण छोट्या इव्हेंटला आलेला आहे. छोट्या इव्हेंटला आल्यानंतरच बघा ते पहिल्यांदा एंट्री, ज्या गेटनं आपण एंट्री करतो ना, मी इथनं एंट्री केल्या, समोरनं एंट्री करतो आय थिंक. समोरनं एंट्री झाल्यानंतर वरतं मेन इव्हेंटला ते ओपन केल्यामुळं माझा हाय तसा हाय तसा पोस्टर लागला आहे. पोस्टर म्हणजे हाय तशी बॉडी, हाय तसं सगळं नाव,
एकदम क्वालिटी हे आपल्याला आवडलं. जो मेन तो खोलणार त्याचं नाव, त्यानं कसा अवतार घातलाय, म्हणजे पेशावा त्याचा कसा आहे तो सगळा दिसणार. पोरगी असू दे पोरगा असू दे कोण. आणि ह्यो अशी गोष्ट आहे की इथनं खाली गेलं ना या जमिनीच्या आत जातं, जमिनीच्या आत जातं. हे बघ कसलं खतरनाक हे ना बघा. हे असं वाटतं की वरच जातंय खाली जिथे असं. हे तिथं जोरात केलंय, खतरनाक केलंय. त्याच्यानंतर आपल्याला इथनं बाहेर निघायचं असेल तर आपण जस्ट एक दरवाजा खोलायचा. ह्यो दरवाजा आल्यानंतर इथं खोलायचा. ह्यो दरवाजा खुलत नाही, दुसऱ्या इकडून बाजून जायचं. ह्यो दरवाजा कसा खोलायचा ते पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. दरवाजा कसा खोलायचा इथनं आपल्याला वरती जाणार, सेकंड फ्लोअरला आपण जाणार आहे. ह्यो सगळ्यातला खालचा फ्लोअर होता, खालचा फ्लोअर होता, सगळ्यात खालचा फ्लोअर. आता इथं बघा, इथं काय तुम्हाला सांगितलंच आहे, हेल्मेट बिल्मेट वेस्ट बेस्ट भेटतं सेकंड थर्ड लेवलचं. फर्स्ट लेवलचं नाही भेटत, सेकंड थर्ड लेवलचंच भेटतं हेल्मेट. त्यानंतर आपण का तो खालचा दरवाजा उघडायसाठी आपल्याला एक चावी पाहिजे असते. ती चावी असे तीन ऑप्शन असते ते आपल्याकडे. असे तीन त्यांनी डिझाईन केलेली ऑल आहेत, म्हणजे भीती आहेत तीन डिझाईन केल्यानंतर. ते डिझाईन तीन केलेलं उघडायचं. त्या एका तरी डिझाईन तीन केलेल्या असणार ना त्याचं आपल्याला भेटून जातं. आता या दोन्हीत तर एकात भेटलं नाही, ह्याच्यात पण भेटलं नाही. आता पुढली अजून एक भीत असते, त्या भीतीत भेटतं. ही म्हणजे त्या मेन ह्या छोट्या इव्हेंटमध्ये मेन जे असतं का नाही, मेन जिथं जे ओपन करायचं असतं त्याच्यात वरच्या बाजूला भीती असतात, त्या भीतीच्या कडेला भेटून जातं. आता हे ओपन करण्यासाठी आपल्याला मटेरियल लागतं. मटेरियल म्हणजे आपल्याला त्रिशूळ लागतं, परत ते चाकू लागतो, दगड लागतो. ते पण तुम्हाला कुठं भेटणार आहे ते सांगणार मी, सगळं सांगणार आहे ते पण. आता हे फ्लोअर उघडायसाठी आपल्याला ते काय सांगते बघा, सेकंड फ्लोअरला चावी आहे त्याची. चावी म्हणजे चावी म्हणजे चावी काय, सेकंड फ्लोअरला आपल्याला तीन उघडलं असतं तर आपल्याला लगेच भेटून गेली असती. पण माहीत असावं पाहिजे ना, तीन उघडायला पाहिजे. आता बघा, तिसरं ओपन केल्यानंतर आपल्याला एक चावीसारखं क्रिस्टल टाईपचं एक हे भेटेल. ते तिथं सबमिट केल्यानंतर तिथं गेल्यानंतर आपण ते माहिती आहे का, आपल्याला चावी भेटल्यानंतर आपण त्या घर बघा उघडायला जातो एक छोटंसं. तसाच एक डेमो दाखवलेला आहे इथं. ही चावी घेतली, खाली गेल्यानंतर ते उघडायचं. सिंपल. उघडल्यानंतर आत काय लूट भेटते, एवढंच. लूट भेटल्यानंतर लूट भेटते आत गेल्यानंतर. लूट भेटते आत गेल्यानंतर. उघडल्यानंतर बघू आपण लूट कशी भेटते ती. आत गेल्यानंतर हे येत आहे कुठं आहे बघा, मॅपमध्ये बघा. मॅपमध्ये लक्ष ठेवा की हे कुठं आहे काय आहे. पहिल्यांदा लक्षात राहत नाही, पण जसं जसं आपण सराव करेल तसं जसं त्या फील्डमध्ये आपण चांगले काम कराल तर आपल्याला सगळं परत आपल्याला झाड मॅट पण बघायची गरज नाही की आपण तिथं जातो. भाई आपला बंदा पोचण्याच्या आधी आपण तिथं असतो. शाट आपल्याला भाई काय मारायला आलं तरी पाहिजे, पण तो बंदा पुढला लुटण्याच्या आधी आपण लुटायचं. आता इथनं आपण बाहेर पडूया. इथनं बाहेर पडल्यानंतर काय आहे ते दाखवूया. इथं बाहेर पडल्यानंतर हे एक आहे असं की त्याच्या खाली गेल्यानंतर हे पण उठल्यानंतर तेच चुत्यागिरी लूट आपल्याला भेटणार. काय जो बंदा लुटेड आहे ज्याला लुटा आवडतं त्याच्यासाठी भाई क्रिएट ओपन नुसतं करायचं, नुसतंच लूट लूट लूट. एक्सटेंडर M4 काय स्नायपर तर प्रत्येक ठिकाणी स्नायपर पडलेलं आहे M24. त्याच्यानंतर आपण बघू इथं त्या मॅपमध्ये जे भवंडर आहेत ना ते असे आहेत. त्या भवनमध्ये गेल्यानंतर आता बघा ह्या 2 नंबरला कसं त्रिशूळ भेटलंय. ते त्रिशूळ का नाही, म्हणजे त्रिशूळ सारखंच आहे समजून घ्या. त्रिशूळ का नाही तिथे सबमिट करायला. मित्रांनो व्हिडिओ जरा लय मोठा होईल त्यासाठी एडिट करायला लागले. आता बघा ह्यो कॅमल कसा आहे बघा, एकदम रिअल असल्यागत फिलिंग येते. कॅमलची डिझाईन सगळी रिअल असल्यामुळं तोंड बिन सगळं एकदम क्वालिटी. आणि हे आत्ता मी एक सप्लाय स्विच सर्च म्हणून एक ऑप्शन आहे इथं नवीन एक ॲड केलेलं आहे. ते सर्च केल्यानंतर का नाही आपल्याला कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे थर्ड लेवलचं हेल्मेट, सेकंड लेवलचं हेल्मेट, जॅकेट, गन, 6x ते सर्व मार्क होतं असा विषय आहे. मग तो एक बेनिफिट चांगला आहे कॅमल घेतलेलाचा की भाई लांबनंच आपल्याला कळेल ह्या घरात काय आहे, आणि तिथं त्या परफेक्ट गोष्टीवर आपण जाणार. ही गोष्ट एकदम भारी आहे, मला एकदम आवडलेली आहे. आणि कॅमलचे बघा
चालण्याची एकदम रिअल वाटते. घोडा कसा आपल्याला चालल्यानंतर रिअल वाटतो तसं. आणि हे एक पॉवर खतरनाक दिलेली आहे. कमीत कमी 3-4 सेकंद आपण हाय स्पीडनं आपण भागू शकतो कॅमलपासून. घोड्याला तशी पॉवर नाही दिलेली आहे. कॅमलला ह्यावेळी दिलेली आहे पॉवर हाय स्पीडनं. आणि कॅमलची जंप एकदम परफेक्ट जंप. कॅमल कसा वाटला बघा. कॅमल कसा आहे एकदम रिअल वाटतोय का नाही कॅमल. मित्रांनो, कॅमल कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कॅमल कसा वाटला तो. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी इन्फॉर्मेशनसाठी नक्कीच फॉलो करा. बाय बाय, सी यू.